ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूंचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री चांगदेव 65 हा ग्रंथ आपण पाहतो। तेव्हा या ग्रंथाचं स्वरूप आपण पाहिलं की हा वास्तविक ग्रंथ स्वरूपात लिहिलेला ग्रंथ नाहीये, केवळ एक पत्र म्हणून 65 ओव्या चांगदेव महाराजांना पाठवलेल्या आहेत आणि त्याला आपण ग्रंथ म्हणतो। पण ग्रंथामध्ये जे काही सगळं असतं ते सगळं या 65 ओव्यामध्ये ज्ञानोबांनी भरलेलं असल्यामुळे त्याला आम्ही ग्रंथ म्हणतो। ग्रंथ शब्दाचा अर्थ असा आहे ग्रथित केलेलं। ग्रथित करणं म्हणजे काय? भरणं। जसं आपण पुरून लाटणं पुरून पोळीमध्ये पुरून जातो ना, तसं एखाद्या काव्यामध्ये तत्व भरणं, तत्वज्ञान भरणं, माहिती भरणं, त्याला ग्रथित करणं सांगतात, म्हणून त्याचं नाव ग्रंथ। ज्ञानोबांनी हा ग्रंथ लिहिलेला नाही, पत्र, पण त्या पत्रामध्ये अशी काही माहिती भरली, असं काही ज्ञान भरलं की त्या पत्राला कुणाला ग्रंथ म्हणून मान्य करावं लागलं, असं महत्वाचं आहे ना। एक छोटस पत्र आहे, परंतु त्या ग्रंथाला त्या पत्राला ग्रंथाची योग्यता प्राप्त झालेली आहे। ज्ञानोबांचं बाबा ऐश्वर्य हा जो चांगदेव 65 चा विचार आपला चाललेला आहे। अभिकांची 51 झाली होती ना, झाली का? पूर्ण झाली झाले। समजायला अवघड आहे। 51व्या गोळीमध्ये ज्ञानोबा सांगत होते चांगदेवांना, डोळ्याची भूमिके डोळा चित्र होय कौतुके आणि तेणीची तो देखे न दंडळिता, तेणीची तो देखे न दंडळिता। या ओळीचा अर्थ आपण काल पाहिला। या ओळीमध्ये ज्ञानोबा असं सांगताय चांगदेवाला, अरे चांगदेवा, जर आपल्या एखाद्या डोळ्यावर आपण, आता आपण म्हणायचं, त्या डोळ्यावर त्या डोळ्यानेच एक चित्र काढलं, या डोळ्याने चित्र काढलं आणि तो डोळा ते पाहतोय, हे असंभव आहे। डोळा चित्र कसा काढेल आणि तो डोळा ते चित्र कसं पाहिजे, है ना? जसं अतर्क्य आहे, पटत नाही आपल्याला, समजत नाही। पटत म्हणजे आपल्याला कळत नाही, कारण हा बुद्धीचं ज्ञान बनले प्रकार नाही। हे जे आहे हे आत्मज्ञान आहे, आणि आत्मज्ञान हे आपल्याला
कळत नसल्यामुळे, आत्मज्ञान आपल्याला नसल्यामुळे आपल्याला हा जो दृष्टांत तो आपल्याला अवघड जातो. कारण आपल्याला पाहण्याची सोय अशी आहे की आपण कागदावर, पुठ्यावर, भिंतीवर काढलेले चित्र पाहतो आणि चित्र पाहणारा आणि चित्र वेगळे असतात आणि मग आम्ही ते चित्र पाहतो. तसा हा प्रकार नाही. इथं तो जो डोळा आहे तो डोळाच चित्र काढतो, तोच चित्र पाहतो, तो डोळ्यामध्ये चित्र म्हणजे हा दृष्टांत आहे. ज्ञानोबांना सांगायचं आहे की अरे चांगदेवा, तुझ्यामधला जो आत्मा आहे ना, ज्ञानोबा आत्मस्वरूप आहे आणि ते आत्मस्वरूपात असल्यामुळे जेव्हा ते पाहतात चांगदेवाकडे तेव्हा त्यांचा आत्मस्वरूप ते बाहेरचं सगळं सोडून देतात. त्याचा आकार करून जातात आणि त्याच्या आत्म्याकडे पाहून लागले. आत्मा जेव्हा आत्म्यामध्ये जातो त्यावेळेला तो आत्मा आत्मरूप होऊन जातो आणि मग तोच सर्व काही घडणारा, करणारा, बनणारा बनतो. आत्मा सर्व काही आहे हे सांगण्यासाठी हा दृष्टांत दिलाय चांगदेवांना. काल याच्यावरची चर्चा झालेली थोडासा भागला बोलणारा आणि जे बोलतो ते भिन्न असत. आता मी बोलणार आहे आणि मी जे बोलून राहिलो ते वेगळं आहे ना, ते कानाने आपण ऐकतो. तेव्हा बोलणारा आणि बोलता जर एकच असेल आणि तो बोलही तोच असेल, सगळं एकच असेल म्हणजे आत्मस्वरूपात असेल, तर मग कोणी बोलायचं, कोणी ऐकायचं, कोणी ते समजायचं. ज्ञानोबांनी कालचा दृष्टांत दिलेला आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये बोलून गेलेल्या 18 अध्याय हे जे आत्मस्थितीमध्ये आत्माकार झालेला जो महात्मा असतो त्याची अवस्था समजायची. आत्मस्थितीमध्ये आत्माकार झालेला जो महात्मा असतो तो काही न बोलताना बोलतो. तो काही न बोलताना बोलतो आणि ते बोललेलं तोच ऐकतो. याला मौन असं म्हणतात. मौनात राहतो तो आणि त्याचं मौन ही खरी स्तुती असते किंवा बोलणं असतं. मला याची कल्पना येणार नाही. आपले गुरुजी महाराज होते ना, हे अखंड मौनामध्ये राहायचे. आपण साधं गेलो त्यांच्याकडे भेटायला, त्याचे त्याला बसून असेल, आलो आपण नमस्कार केला त्यांना, ते फक्त खुलेले बोलायचे कशी. मग आपल्याला काही विचारायचं असेल तर कारण आपण तेवढ्यासाठी तर गेलेलो असतो, आपल्याला खूप विचारायचं असतं त्यांना, परंतु ते आपल्याकडे पाहत असतात. थोडस हास्य मुद्रा होते त्यांची, थोडस हास्य येत आणि लगेच आपल्याला कळायला लागतं की अरे आपला जो प्रश्न आहे ना, तो प्रश्न आपण विसरूनच विचारायचा आहे ना. म्हणजे आपल्याला कशासाठी आपण आलो आणि आपल्याला काय विचारायचं होतं ते विसरून जातो. आणि ते त्यांचं मौन असं हास्य पाहत असताना आपल्याला असा चमत्कार वाटतो की ते बोलून राहिलेले त्यातील सांगतायत आणि ते जे सांगतायत ना ते माझ्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. हा चमत्कार तुम्ही अनुभवलेला आहे. मी एकदा प्रश्न पहिला प्रयत्न केला, तुम्हाला एकदा सांगितलं पण मी 10-12 प्रश्न आपल्याला हे प्रश्न विचारला कोणी बोलत नाही. सगळे लोक असे चुपचाप बसले त्यांच्या आणि ते चुपचूप बसले
चित्रात बसले आणि मग एका भगिनीने प्रश्न बाई होती, त्या बाईने प्रश्न विचारला, महाराज मला असं वाटतं, असं होतं, असं होतं. महाराजांनी 4-5 शब्दांमध्ये उत्तर दिलं. फार उत्तर दिलं नाही, महाराज बोलायचे नाही, अगदी थोडक्यात बोलायचे. पण ते जे बोलले त्या बोलण्यामध्ये माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली. आणि मग मी बाहेर आल्यानंतर मी म्हटलं, मी तर महाराजांना विचारायला आलो होतो, प्रश्न घेऊन आणले होते खिशामध्ये, पण त्या प्रश्नांची मला आठवणच राहिली. आणि बाहेर आल्यानंतर आठवण आली का रे आपण तो महाराजांना प्रश्न विचारायला आलो होतो काली बाजात काला प्रश्न, आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळून गेलेले. हा चमत्कार, हे मौनाचं व्याख्यान आहे. मौनातलं व्याख्यान काय असतं, हे बोलण्याने प्रगत होते, ते अमोलच प्रगत होणार. जशी ही जन्माची ओवी येतात, म्हणतात का जागृती जो उद्दीपे, का जागृती जो उद्दीपे प्रगत व निद्रा हरपे. हे खरं, जशी जाग येत जाते आपल्याला तशी झोप कमी होत जाते, की झोप जाते. जाग येत असताना झोप जात आहे, आपला दररोज चालू आहे. मग जागी या स्वरूपे आणि मग आपण जागृत अशा स्वरूपामध्ये अवस्थेमध्ये नाहीच होईल आणि मग आपण पूर्ण जागलो, मग ती झोप पूर्ण निघून जाते. जाग येत असताना झोप चाललेली आहे, झोप निघून चाललेली आहे डोळ्यावरून, आणि पूर्ण जागृती आलेली आहे, ती झोप पूर्ण निघून जाते. हा जो दृष्टांत दिला ज्ञानोबांनी, हा दृष्टांत एवढ्यासाठी दिलेला आहे की झोप म्हणजे अज्ञान आहे आणि जागृती म्हणजे ध्यान आहे. आपलं अज्ञान आपल्याला माहिती नाही, आपण किती अज्ञानी आहोत हे आपल्याला माहिती नाही, परंतु आपण ते अज्ञान कबूल करत नाही. मी अज्ञानी आहे, मला पुष्कळ माहिती नाही, मला पुष्कळ कळायचं राहिलेलं आहे, हे नसतं. आपल्या जवळ अज्ञान जास्त असतं आणि ज्ञान थोडं असतं. हा नियम आहे. जन्मता असतं ती बालकं पूर्ण अज्ञानी येतात, जगाचं काय ज्ञान असतं, संसाराचं काय ज्ञान असतं का त्याला, म्हणजे पूर्ण अज्ञानी अवस्थेमध्ये त्या बालक स्वरूपातून आपण थोडं 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 ज्ञान घेत 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 आता या स्थितीला आलो. पण तरी सुद्धा आपण जगाचं किंवा संसाराचं किंवा प्रपंचाचं पूर्ण ज्ञान घेतलेलं नाही. कितीतरी गोष्टी अशा आहेत की त्या अजून आपल्याला माहिती नाही. ज्ञानाचा विस्तार मोठा आहे आणि हे जे अज्ञान असतं, हे अज्ञान अंधारासारखं असतं, निद्रेसारखं असतं. त्या निद्रेला ज्ञानोबा इथं अज्ञान समजून सांगताय की ही अज्ञानाची अवस्था, ज्ञान जसं यायला लागलं, झोप जशी जाऊ लागली, म्हणजे जाग जशी येऊ लागली तशी झोप निघून जाते आणि पूर्ण झोप गेली, मग आपल्याला पूर्ण समज आली, जागृती आली. ज्ञानोबा चांगदेवाला यासारखं बोलू इच्छित आहे. चांगदेवा तुझ्यामध्ये अज्ञान जास्त आहे, स्वतःला ज्ञानी समज, काही समज, आणि प्रत्येक जण आपल्याला स्वतःला ज्ञानी समजतो, पण आपल्याला असलेलं ज्ञान हे सगळं जगाचं ज्ञान, प्रपंचाचं, ग्रंथाचं, वाचनाचं, श्रवणाचं ज्ञान आहे, शब्दांचं ज्ञान आहे आपल्याला.
आत्म्याचं काहीच नाही. आणि आत्म्याचंही असलं तर ते ऐक्य शब्दांचं ज्ञान असतं, अनुभव शून्य आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतायत की ज्ञानोबा चांगदेवाला सांगतायत की चांगदेवा तू तसा पाहिला तर अज्ञानीच आहे तू समाधी लावतो वगैरे चांगलं असेल, परंतु आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये तू अंधारा आहे. तुला ते पूर्ण कळलेलंच नाही आत्मज्ञान. आणि म्हणून मी तुला सांगतो ते हे गा आत्मज्ञान हाही उद्या समाजाची ज्ञानोबा चांगदेवाला सांगताय की ते हे आत्मज्ञान मद गोप्याचेही गुप्त धन सांगतात. हे जे आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान जो गुप्त आहे तिच्या शरीरामध्ये त्याचं गुप्त धन आहे ते. कारण हे गुप्त आहे आधी आपल्या देहामध्ये, त्याचं ज्ञान गुप्त आहे. आत्मावाला गुप्त आहे त्याला पेटी ठेवल्यासारखा, आणि त्यामुळे त्याचं ज्ञान आपल्याला गुप्तच आहे. तेव्हा तो आत्मा सांगतो किंवा तो भगवान सांगतो ते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, अरे हे जे आत्मज्ञान ज्याला म्हणतात ना ते माझं गुप्त धन आहे. तरी तू म्हणून आण हेही करू, परंतु तू माझा लाडका भक्त आहे. तिथं ज्ञानेश्वरी सांगतात, गीतेमध्ये सांगतात तू माझा लाडका भक्त आहे, प्रिय भक्त आहेस, आणि तुला या आत्मज्ञानाची आवश्यकता आहे. तू ते ज्ञान प्राप्त करू इच्छितो, मग तुझ्याशिवाय मी आणखी कोणाला सांगू? म्हणून आण तुला सोडून दुसऱ्याला आणून आणले हे मी करू कोणाला सांगू? तेव्हा हे आत्मज्ञान तू देण्यासारखं आहे, तुला तू ते देणार असं ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेमध्ये भगवान अर्जुनाला सांगतो. तिथं ज्ञानोबा चांगदेवाला सांगतायत, अरे चांगदेवा तू कसा तू हे माझं आत्मज्ञान आहे, हे जे माझं आत्मज्ञान आहे हे तू घे, आणि हे आत्मज्ञान घेऊन सुद्धा आत्मज्ञानी होऊन बाबा बस झाला का तुझा हा खेळ बंद करा असं सांगताय. आपल्याला आता आपला हा खेळ असा बंदच करायला पाहिजे, आणि ज्ञानोबांचं हे आत्मज्ञान आपण ऐकलं पाहिजे. चांगदेव 65 अतिशय उत्तम ग्रंथ आहे. आजची ओळूपा 52वी ओळी आहे. या 52व्या ओळीमध्ये ज्ञानोबा चांगदेवाला सांगताय, आजची ओळी त्यामध्ये सोपी आहे. 83 मला आता सोपी सांगितले ना मी, मग तुम्हाला असं कळलं पाहिजे. 83 उपजता गोष्टी, 83 उपजता गोष्टी न फुटता दृष्टी, 83 उपजता गोष्टी न फुटता दृष्टी, मी तू वीड भेटी, मी तू वीड भेटी माझी तुझी, मी तू वीड भेटी माझी तुझी. समजलं पुन्हा वाचतो. 83 उपजता गोष्टी, 83 उपजता गोष्टी न फुटता दृष्टी, मी तू वीड भेटी माझी तुझी. आता काय झालेले, इतर ओव्यांमध्ये पहिल्या 2 चरणामध्ये दृष्टांत असायचा आणि सोपे असायचे, आणि शेवटच्या 2 ओळी जास्त कठीण असायच्या. आता उलट झालं. आता उलट असं झालं की पहिल्या 2 ओळी आपल्याला समजतात, पण शेवटच्या 2 ओळीमध्ये आपल्याला अवघड जात.
काय म्हणतात बादल्यानं सांगून आले, उपजता गोष्टी तैशा उपजता गोष्टी. गोष्टी उपजन म्हणजे बोलणं, गोष्ट निर्माण होणं. उपजन म्हणजे जन्म, उपज म्हणजे जन्म होणं, निर्माण होणं. काय उपजणं? गोष्ट, गोष्ट म्हणजे बोलणं. अरे चांगदेवा, तसं आपलं बोलणं निर्माण होत, उपजत. पण ते उपजताना काय होत? न फुटता दृष्टी. अशा ह्या गोष्टी म्हणजे असं हे जे बोलणं आहे ना, ते जेव्हा निर्माण होतं किंवा बोललं जातं, परंतु त्या बोलण्याला पाहण्याची दृष्टी असत नाही. ते बोलणं पाहता येत नाही. बोलणं तर बोलून गेलो आपण, गोष्ट सांगितलं, पण त्यानंतर न फुटता दृष्टी, परंतु दृष्टी येत नाही. उपजता गोष्टी न फुटता दृष्टी. अशा गोष्टी उपजाव्यात म्हणजे बोलाव्यात, पाहण्याची पण दृष्टीच येत नाही. काय म्हणजे काय होतं, दृष्टीनं बाहेरच पडत नाही माझी दृष्टी. त्यावेळेला मी बोलतो फक्त आता, पण मला जे पाहायला पाहिजे त्याकडे ते पाहता येत नाही. दृष्टी बाहेर पडत नाही तुझ्या. आता मी बोलतो, आता कसं पाहायला सांगितलं तुम्ही? तुम्ही म्हणता की बोलता तुम्ही गोष्टी बोलताय त्या नामदेवाशी, त्याला न पाहता निष्कर्ष काय बोलता है ना? आला विरोध तुला. न पाहताना तुम्ही बोलत असता, धर्मा मुलाने त्याशी मी बोलतो, पण काय करू रे, माझी दृष्टीच बाहेर येत नाही, तुला पाहू शकत नाही. बरं का? न फुटता दृष्टी. असं का उडायला? कारण तिच्या संकट आहे. मी तू वर्णावीय, मी नाही मी नाही. आणि आपली भेटून लागली होता, मी तुला पाहतोय बर का. मी तुझी भेटली, माझी तुझी, माझी आणि तुझी भेट मी आणि तू कला शिवाय आहे. मी नाही तुम्ही नाही तरी आपली भेट नाही. कशी विरोध वाटतो आपल्याला. हा विरोध आपल्याला का वाटतो? कारण आपल्यामध्ये आत्मज्ञान नाही. आत्मज्ञान नसल्यामुळे आपल्याला हे ज्ञानवंत म्हणून कळत नाही, आता नव्हती. कारण यात विरोध वाटतो आम्हाला. प्रपंचातल्या गोष्टी अशा नसतात आमच्या. प्रपंचामध्ये आमची भेट जेव्हा कोणाशी होते तेव्हा तो जो भेटणारा असतो, ज्याला पाहतो आपण, त्याला बोलतो, पाहतोय त्याला, त्याच्याशी बोलतो आपण. मी असतो तो असतो, आणि ही जी भेट आहे ती मी आणि तुमची दोघांची असते. म्हणजे हा सरळ व्यवहार आहे. पण आत्म्याच्या बाबतीत हे असं घडत. त्या चांगदेवाचा आत्मा म्हणजे त्याच्या देहामध्ये असलेला आत्मचैतन्य, आणि ज्ञानोबाचा आत्मा म्हणजे त्यांच्या देहातलं आत्मचैतन्य, हे दोन नाही. मी नाही आणि तुम्ही नाही. म्हणून आपण कधी म्हणायचं नाही की जसं आपण म्हणतो माझा देह, माझा हात, माझं डोकं, माझं, हे जसं आपलं माझं 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 म्हणतो, तसं तुम्ही आत्म्याला म्हणू शकत नाही हा माझा आत्मा. तुमच्या देहाला क्षण म्हणा, आणि आहे तो तुम्ही म्हणताच, माझं तो, माझा हात, माझं नाक, माझं कान, माझं डोकं, माझा देह, इथे माझं 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 चालतं, मी चालतं. पण आत्म्याच्या बाबतीत नाही चालत.
आत्मा तुमचा नाहीये, खरं देह सुद्धा आपला नाहीये. उगा त्याला आपण माझा माझा म्हणतो. आपण बोलण्याच्या व्यवहाराच्या भाषेतच आपण जगत असतो ना, त्यामुळे देहाला माझं 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 म्हणून, परंतु आत्म्याला माझं कधीच म्हणता येत नाही. पण आत्मा हा कधीच आपला नाही, तो कुणाचाही नाहीये, तो कुणाचाही नाही. आणि तो जगाच्या आधीपासून निर्माण झालेला आहे. तो कोणाचा होता त्याला? हे जे ब्रह्म आहे, जे आत्मा आहे, जे जगाच्या अगोदर निर्माण झाले सगळ्या, आणि त्याच्यापासून हे सगळं उत्पन्न झालं. मग जेव्हा हे सगळं उत्पन्न झालेलं नव्हतं तेव्हा तो एकटाच होता ना, मग तो कोणाचा होता? तेव्हा आपण होतो का त्यावेळी? मग तो आपला कसा होईल? म्हणून मी तू पण होतात, मी तू पण मीण भेटी म्हणून चांगलेला तुझी आणि माझी भेट ही मी आणि तू याशिवाय माझी आणि तुझी भेट आहे. म्हणजे आत्म्यानं आत्म्याची भेट घेणे, आत्मस्वरूपाचा आत्मस्वरूपाशी मिलाप होणं ही भेट आहे. आणि आत्मा एक आहे, दोन नाहीये. माझा आत्मा आणि तुझा आत्मा त्याला भेटू द्या असं नाहीये. हे आत्मतत्व आणि हे आत्मतत्व एक आहे. हे एक असल्यामुळे मी तू कोणा हा भाव गेला, आणि मग माझी आणि तुझी ही त्या संबंधाची जी भेट म्हणून आपण म्हणतो ती गेली. चांगला आणि मी समज आत्म्याच्या बाबतीमध्ये मी तू पण नाही. आत्मा तर सगळीकडे सर्व दूर सर्वत्र पसरलेला आहे ना, हो, सगळा विश्वात पसरलेला आहे. तिथं मी तू पण म्हणून मी तू पण आपली ही भेटी आहे तुझी माझी असं समजायला. आता हे थोडस आपण ज्ञानवाद आपल्याला ही जी ज्ञानदेवांची भाषा आहे आणि ती ज्ञानस्वरूप भाषा आहे, आणि कसं आहे याच्यातला फरक जाणार. विहारामध्ये अशा भेटी कधीच होत नाही. आमच्या जगामध्ये आमच्या ज्या वस्तूंची भेट होते, विषयांची भेट होते, व्यक्तींची भेट होते, त्या भेटीमध्ये मी आणि तू हा भाव असतो. पुन्हा ही भेट होण्यासाठी काहीतरी आम्हाला ठरवावं लागतं. कशासाठी भेट झाली, म्हणजे त्या भेटीचं कारण असावं, त्या भेटीचं काहीतरी फळ, काहीतरी प्राप्ती, भेटीमधून काहीतरी होणं घडावं लागतं. मग आता आपण जेव्हा एक दुसऱ्यांना भेटतो त्या भेटीमध्ये निदान एक दुसऱ्याशी मन मोकळेपणाने बोलतो, मनोमनाने मोकळे होतो, संवाद होतो, सुख वाटतं, समाधान होतं. याचं त्याला सांगितलं, त्याने आपल्याला सांगितलं, बरं वाटतं. सुखी आत्मा तुम्ही हो, तुम्ही म्हणतो तरी नसलं तरी हो मी सुखी आहे, बरं भाव छान झालं, समाधान वाटलं. हे जे समाधान आहे ना, हे समाधान आपल्याला बोलण्याने विचारण्याने कळतं, आणि मग आपल्यालाही समाधान वाटत की हा समाधानी ना आपण. म्हणजे आपल्या भेटीचा काहीतरी उद्देश असतो, भेटीमध्ये काहीतरी उद्देश असतो. उद्देश म्हणजे काहीतरी हेतू असतो, त्या हेतूने आपल्या भेटी होत असतात. परंतु या आत्म्याच्या भेटीमध्ये कुठला उद्देश नाही, कुठला हेतू नाही, कुठल्या प्रकारची बोलणं नाही, कुठल्या प्रकारची मन मोकळी करणं नाही,
काहीच नाही तर मन, बुद्धी, चित्त, देह वगैरे सर्व बाजूला काढून ठेवून भेटी. अशी विचित्र भेट होईल. आणि तरी सुद्धा या भेटीमध्ये जो आनंद आहे, जे सुख आहे ते अपार आहे. ते चिरंतन सुख आहे, शाश्वत सुख म्हणतात त्याला. आत्म्याची भेट होणं, त्यामुळे होणारा सुखाचा आणि आनंदाचा लाभ हा परम असा लाभ आहे, श्रेष्ठ असा लाभ. तसा लाभ जगामध्ये इतरत्र कोणताही नाही. म्हणून आत्मभेटीमध्ये होणारा जो फायदा आहे, लाभ आहे, तो परम शांतीचा, परम सुखाचा, चिरंतन आणि शाश्वत सुखाचा आहे. आता आपण विषयांची भेट घेतो, आपली इंद्रिय आणि विषयांची भेट होती. हे दररोज आहे आमचं. काय केलं आज, लाडू केले का, असं झाले का. आता लाडू पाहिल्यानंतर लाडूची भेट झाली आहे, मग त्या लाडूचा एक तुकडा आपण जीभवर टाकतो आणि चव घेतो आणि वाह काय छान आहे, फार चांगला झाला बरं का लाडू. समाधान वाटलं, गोडी आली तोंडाला, सुख वाटलं. पण आता हे जे सुख वाटले आहे, हे सुख नेहमी राहतं का? जोपर्यंत तो लाडू आपण खाऊन राहिलो तोपर्यंत जिभेला गोडी लागते. लाडू खाऊन झाला, पाणी पिऊन घेतलं, हात धुवून टाकले, मग जर तुम्ही विचारलं का तुमच्या तोंडाला गोडी आहे का, आता तुझी झाली गोडी झाली, संपली, खाऊन झालं, खाऊन घेऊन झालं. आता जिभेमध्ये गोडी नाही राहिली, त्या लाडूची गोडी नाहीये. गोडी घेण्याची शक्ती आहे तिच्यामध्ये, परंतु तो लाडू होता तोपर्यंत ती गोडी चाखत होती आणि ती गोडी आता संपली. म्हणजे विषयांच्या सुखामध्ये असलेलं जे आपल्याला प्राप्त होत ते तात्पुरतं होत, तात्कालिक होत, एवढ्या पुरतं होत ते सुख आणि ते पूर्ववून जात. मग तसं आत्मसुख नाही. आत्म्याच्या सुखामध्ये ते जे सुख आपल्याला आत्म्याने प्राप्त होतं ते अखंड राहतं. तुम्ही किती सुख टाकण्याचा प्रयत्न करा, नको आता मला ते सुख राहणार नाही. कारण आत्मा अमर आहे. आत्मा आपल्या देहामध्ये अमर आहे, तर मग त्याचं सुख हे अमरच राहतं. त्याचा स्वभाव आहे आत्म्याचा. म्हणून आत्मसुख जे मिळतं आपल्याला ते अखंड मिळत राहतं. मग एवढा फायदा चला ना आपल्याकडे. आत्म्यामध्ये जर असं अखंड शाश्वत चिरंतन अखंड प्राप्त होणार असेल, समाधान असेल, शांती असेल, सगळं त्याच्यामध्ये ते जर प्राप्त करायचं असेल तर चला आपल्याकडे. आम्हाला कोरड्या, अतृप्त, शुष्क अशा विषयाच्या आनंदाची गोडी लागलेली आहे. आपल्याला ही विषय आनंदाची, विषय सुखाची गोडी लागली ना, परंतु हा विषय आनंद, ही विषय सुख आपल्याला तात्पुरती गोडी घेऊन जातात आणि पुन्हा मग आपण शुष्क होऊन जातो, सुकून जातो, गोडी होऊन जातो. आणि त्याची सवय आम्हाला झालेली. शाश्वत सुखाची गोडी कशी असते हे माहिती नाही. अखंड सुख कसं राहत असेल, अखंड राहत ते म्हणजे आम्हाला माहितीच नाही. यासाठी काय करत पाहिजे मग आता?
हे अखंड सुख प्राप्त व्हावं, हे आत्म्यातलं अखंड अमृत प्राप्त व्हावं, हे आत्म्यातलं अखंड समाधान प्राप्त व्हावं, याच्यासाठी काय करायला पाहिजे? जे ज्ञानोबा चांगदेवाला सांगताय तेच आपल्याला सांगताय. आणि यापूर्वी ज्ञानोबांनी आपल्याला अनेक वेळेला ज्ञानेश्वरी किंवा अन्य ग्रंथामधून सांगितलेले. पण आपण प्रयत्न काही करत नाही. चांगले निदान आता प्रयत्नशील आहे, चांगली होऊन द्यायला बघा. तर याच्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे प्रपंचाकडून परमार्थाकडे वळलं पाहिजे. हा प्राप्त करायचा आपल्याला अखंड सुख, अखंड समाधान, आत्म्याचं सुख प्राप्त करायचं आहे ना. म्हणजे प्रपंचात नाही मिळणार, संसारात नाही मिळणार ते सुख. कारण संसारामध्ये असलेलं सुख हे विषय सुख आहे, इंद्रियजन्य सुख आहे. ती तात्कालिक असतात. आणि आपल्याला हवं आहे आत्मसुख, अखंड सुख. मग त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे परमार्थाकडे वळणं. प्रपंचाचा मार्ग हा प्रवृत्तीचा मार्ग आहे ना. या प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जायला पाहिजे. जसं माणसाची नोकरी संपली की त्याचा रस्ता बदलला आता, आहे की नाही. ज्या रस्त्याने नोकरीला जात होता त्या रस्त्याने बँकेत आता नाही. तस निवृत्त झाल्यानंतर किंवा निवृत्तीनंतर मग प्रवृत्तीकडे जाण्याची आपल्याला गरज नाही, परमार्थाकडे जायचं असं ज्ञानोबा सांगणार. फार सुंदर आहे. आता पहिली गोष्ट सांगितली की परमार्थाकडे वळा. आम्हाला सांगतात खरे, समजतंय, शब्द समजतात. परमार्थ प्रपंच सोडा, प्रभूंच्याकडे आता दुर्लक्ष करा, कळतं खरी, पण वळतच नाही महाराज. काय करावं? खरंच वाटतं आम्हाला सुद्धा घरात प्रपंच करून करून थकलो, आता भागलो आणि देवपूजेला लागलो. आता लागल्यामुळे ती देवपूजा तरी समजून घ्या काय असते. आम्ही देवपूजा तर करतो, पण देवपूजा समजत नाही, तो देवही समजणार नाही. म्हणून आमची देवपूजा नेहमी करतो तरी सुद्धा तेच चाललेलं असतं. म्हणून ज्ञानोबा पुढचा मार्ग दाखवतात. आधी प्रपंचाकडून परमार्थाकडे या, प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे या, आणि नंतर दुसरा मार्ग सांगतात, दुसरी गोष्ट सांगतात ते संगती बदला. संग म्हणजे सहवास. ज्या सहवासामध्ये आम्हाला प्रपंचाचं अखंड ज्ञान होतं, प्रपंचच घडतो आमचा, प्रपंचाची गोडी लागली, त्या संघातून थोडस बाजूला व्हायचं. म्हणून संग सोडा. हा प्रपंचाचा विषयांचा संग, आणि कशाचा संग करा? साधू संग करा, संतांची संगती करा. हा दुसरा प्रकार आहे आपल्याला आत्मज्ञानाकडे जाण्यासाठी. सत्संगती पाहिजे, संतांची संगती, सत्पुरुषांची संगती, महात्म्यांची संगती, ज्ञानी सत्पुरुषांची संगती करा. या अज्ञानी माणसांच्या संगतीमध्ये किती वर्ष तुम्ही राहिला तरी तुम्ही कधी बदलणार नाही. अज्ञानी माणसाच्या संघामध्ये किती वर्ष घालवा तुम्ही राहता लागतं, त्याला काही जात नाही ना. आजूबाजूला सगळं आपणच होत नाही. सगळे आपण तर मनाने आलं बा, आसक्ती त्यांची कमी करा, त्यांच्याबद्दल थोडस अनासक्त व्हा, त्यांच्याबद्दल घाटा बाजूला आणि सत्संगाकडे या.
मग साधू संगती जर जोडली आम्हाला तर काय होतो? संत संग झाला, ज्ञानी पुरुषांचा संग मिळाला, संत महात्म्यांचा संग मिळाला तर आम्हाला काय होतं, काय प्राप्त होतं? आता तेच विचार आपण अनेक अन्य महात्म्यांची करूया. सांगूनच राहिले बघा. परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सांगतायत त्यांच्या दत्त महात्म्यामध्ये या भूमी वाचल्या होत्या. ते सांगताय की मात साधू संगतीची, ही मात म्हणजे हा लाभ, महान फायदा कशाचा आहे? साधू संगतीचा आहे. ही मात साधू संगतीची कोण तुलना करेल त्याची. अरे सत्संगाची तुलना कशाने होत नाही? कोण तुलना करेल त्याची? तुलना संत संगतीचं महात्म्य एवढं मोठं आहे की त्याची तुलना कशाने होत नाही. लोहे क्षण सत्संगतीची आणि स्वर्ग सुखाची बरोबर. वासुदेवानंद सरस्वती स्वामी म्हणतात, अरे एका क्षणामध्ये तुम्हाला स्वर्ग सुखाची बरोबरी करून देते सत्संग. साधूच्या संगतीमध्ये, ज्ञानी पुरुषांच्या सत्संगामध्ये आपल्याला तत्काळ असं सुख प्राप्त होतं, असं समाधान वाटतं की जे सुख स्वर्गात सुद्धा नाही. स्वर्ग सुखाची बरोबरी तत्काळ आपल्याला एका क्षणात मिळते. म्हणून ज्ञानी माणसाचे जे प्रवचन आहे ना, हे ऐकत असताना अतिशय समाधान वाटतं. ही साधू संगती आहे, हा सत्संग आहे. सत्संग घडला म्हणून, सत्संग आम्हाला घडला, प्राप्त झाला म्हणून त्याचा परिणाम काय? वैराग्य बाणले. सत्संगानेच वैराग्य येतं. दुर्जनांच्या सहवासात राहून कधीही विरक्त वैराग्य येणार नाही. सत्संग घडला म्हणून वैराग्य बाणीने पूर्ण. करिता एकची प्रश्न आत्मज्ञान झाला. त्या ज्ञानी सत्पुरुषांना जास्त विचारावं लागत नाही. ते तर मौनाने उत्तर देऊन टाकतात. तुम्हाला सांगितलं त्यांना जास्त बोलावंही लागत नाही. एक जरी प्रश्न तुम्ही ज्ञानी पुरुषांना विचारला तर त्या एकाच प्रश्नामध्ये ते आपल्याला आत्मज्ञान देऊन आत्मज्ञानी करू शकतात. करिता एकच प्रश्न आत्मज्ञान झाला. मग असं आत्मज्ञान प्राप्त झालं असताना आत्मज्ञानाचे करून काय होतं? आत्मज्ञान प्राप्त झालं असताना ममता अहंता दिली जाऊन. आत्मज्ञान झाल्याशिवाय ही ममता अहंता आसक्त हे राहत नाही. किती खटपट करू पा, मला आता ममतच सोडायचंय, मला ही ममता आता नको, मला हा अहंकार नको, मला ही आसक्ती नको, किती म्हणाल तुम्ही. अशी घट्ट चिटक नेहमी बांधलेली आपल्याला तुटत. आत्मज्ञानाशिवाय ती जात नाही. आनंद सरस्वती स्वामी सांगले, आत्मज्ञानाचा थोडासा जरी अंश लाभला तरी ते पाहायला लागतात. अहंता ममता नको बाबा इथं आत्माला त्याला तपा, असं आपल्या प्रयत्नाने ते कधी जात नाही. म्हणून आत्मज्ञान करून ममता अहंता दिली बंधून. कशाप्रमाणे जाते ती?
जेवी वेगे पवन देव म्हणून शाल्मिनी तुला रुईचं फुल असतं ना, रुई मंदार वगैरे त्याची फुल असतात. रुईचं फुल ऑफिस किती मऊ असतो, जोराचा वारा आला तर काय होतं, उडते. त्याप्रमाणे तो आत्मज्ञानाचा वारा आला रे आला, ममता अहंता सत्यता हे सगळे भागतात त्या शाल्मिनी फुलाप्रमाणे, कापसाप्रमाणे घेऊन जातात. त्याला आपण आपलं ध्यान करतो. आता सुमंत्रांना स्वामींच बघा, मनाच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेले सत्संगाची मोठी किती आहे. ते म्हणतात, मला सर्वही संग सोडून द्यावा. हे मना आमचे जे मन आहे ना, तेच या सगळ्या संघांना पकडतो. हा मला, हा मला, हा माझा, तू माझा. ही संगती मनामुळे घडते. आम्हाला विषयांचा संघ, व्यक्तींचा संघ, प्रपंचाचा संघ, अनेक प्रकारचा संघ लाभलेला आहे. मला तुझ्या मनामुळे झालेला आहे. तेव्हा समर्थांना सांगू, त्या मनाला उद्देश करून राहिले आहे, मला तुझ्या हातामध्ये बाबा, तू हे सगळं बनवलेलं आहे, तू त्यांची संगतीला लावलेली आहे आणि आता तू त्यांना जायला सांगणार आहे. तू सोडत आला. मला सर्व ही संघ सोडून द्यावा. सर्व संघ म्हणजे देह प्रपंच विषय वगैरे सर्व संघ सोडून द्यावा. अति आदरे सज्जनांचा भरावा. आणि संघ जर ठरायचा असेल तुम्हाला, हा सोडून द्या आणि तिथे दुसरा संघ भरायचा आहे का तुम्हाला, जागा रिकामी ठेवायची नाही का, मग सज्जनांचा संघ भरायला. अति आदरे म्हणजे आदराने प्रेमाने सज्जनांचा संघ भरा. अशा संत संगतीने काय होईल, समर्थांना सांगतात, ज्या तीन संगे महादुःख भंगे. आणि साधू संतांच्या संगतीनं आपल्याला जी दुःख येतात ती दुःख नष्ट होऊन जातात. महादुःख भंगे ज्यांनी साधने वेळ सन्मार्ग लाटी. बघा, ज्यांनी या लोकांमध्ये कुठले साधन न करताना तुम्हाला सन्मार्ग प्राप्त होईल. तुम्ही सज्जनाच्या संगतीत या, उद्देश आहे का, आणि तुम्हाला सन्मार्ग प्राप्त होईल, चांगला मार्ग दिसेल. तेव्हा असं संत पुरुषांचं हे जे आपल्याला सांगणं आहे ते आपण ऐकलं पाहिजे आणि त्याप्रमाणे केलं पाहिजे. तेव्हा हे सामर्थ्य आहे आपल्याजवळ, तुम्हाला प्राप्त होणार आत्म्याचं, आणि तो आत्मा आपल्याला पूर्णपणे परिचित करून देणारा सद्गुरू पाहिजे. आत्मा काय आहे आपल्याजवळ, त्याचं सामर्थ्य आहे आपल्याजवळ, त्याची शक्ती पण आपल्यामध्ये आहे, सगळं आहे आपल्याला, परंतु त्याच्याशी ओळख येईल. त्याला जर मी विसरून गेलो ना, मग अशा झालं का, अशा त्या आत्म्याची ओळख करून घेण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता असते. आणि ते सद्गुरूचं सामर्थ्य वर्णन करतायत समर्थ रामदास स्वामी आत्माराम या ग्रंथामध्ये. ते म्हणतात, माझे सद्गुरू कृपेचे बळ, माझे सद्गुरू कृपेचे बळ, मग माझी साठवणे तुंबळ. अरे माझ्या सद्गुरूंचे जे बळ आहे, माझ्या शक्ती आहे, ती माझ्यामध्ये साठवली आहे, हरकत झाली. आता मला माझ्या गुरुने अशी काही शक्ती दिली आणि आपली शक्ती का विषय नाही, ही शक्ती दिली आहे गुरुने आम्हाला, ही पूर्ण शक्ती आपल्यामध्ये साठली, तर तिचा उपयोग करून येणार.
माझे सद्गुरु कृपेचे बळ नर माझी साठवले तुंब येणे बळे स्वानंद जळ. त्या माझ्या सद्गुरूच्या कृपेनं जे बळ माझ्यामध्ये, जी शक्ती माझ्यामध्ये साठवलेली आहे, तिच्यामुळे काय झालं, येणे बळे स्वानंद जळ. त्यामुळे माझ्यामध्ये स्वानंदाचा ओलावा आला. स्वानंदाचं अमृत समजू लागलं, विसरू लागलं, जल विसरू लागलं. येणे बळे स्वानंद जळ हे लावू लागले. तेव्हा हे स्वानंदाचं बळ आपल्याला सद्गुरूच्या कृपेने प्राप्त होतं. हे समर्थ रामदास स्वामी आत्माराम ग्रंथात. आता असा जो साधक आहे चांगला, जो दररोज साधना करतो, जो दररोज मनान चिंतन आपलं करत असतो, गुरुने दिलेल्या मंत्राचा जप आपलं भटत असतो, त्याला मनुष्य साधक म्हणतात बरं का. आणि काय करतो, गुरुने दिलेला तो जप होणार तो विसरून जातो आणि भरते जप करत बसतो. कोणी सांगता अहो तुम्ही हा जप करा, हो हे सोडा बाबा तुमच्या गुरु मिळून करा, आपला विश्वास नसून जातो. पण आपण त्याने सांगितलं तेच करत बसतो, काही फायदा होणार. म्हणून सद्गुरूंनी दिलेला जो मंत्र आहे, सद्गुरू प्राप्त जो मंत्र आपल्याला दिला आहे, तो आपल्या कल्याणासाठी दिलेला आहे, शक्तीच्या जागृतीसाठी दिलेला मंत्र होता. तो मंत्र सोडून द्या, आपण भरतेच मंत्र जप करत बसायचे. म्हणून मननशील साधकांना कसं वागावं, हे आद्य शंकराचार्य आपल्या अपरोक्षानुभूती ग्रंथात म्हणतात. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज. नारायणं तद्भवं विशिष्टं शक्तिपराशरं च व्यासं शुकं गौरपदं महन्तं योगीन्द्रभटाचार्यं श्रीशङ्कराचार्यमठास्य पद्मपादैश्च शिष्यैः मन्त्रो कथं वाक्यकारमन्यान् श्रीपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं गुरुं शङ्कराचार्यं केशवनारायणं प्रभाष्यकृतं वन्दे.